आपल्याला आतमध्ये जायचं आता. तू जाऊया वाटतं. पोचलो इथं. हां, बघूया आता कसं काय कार्यक्रम वगैरे इथं. पोचलो मित्रांनो आपण एकदाच त्या ठिकाणी. हा बघा तिथं पोचलो आपण एकदा. संतोष कांबळे यांचा मुलगा हरवलेला आहे. ज्याचं असेल त्यांनी घेऊन जायचंय, संपर्क करायचा आहे. 5 वर्षाचा मुलगा आहे संतोष कांबळे. जिथे कुठे असेल त्यांनी माईक मध्ये संपर्क करायचा आहे. संतोष कांबळे. अनुसया कांबळे मुलगी आहे, छोटी हरवलेली आहे, सापडलेली आहे. ज्याची कुणाची असेल त्यांनी घेऊन जायचं आहे. अनुसया कांबळे 5 वर्षाची मुलगी आहे, छोटी. संतोष कांबळे त्यांचे वडील आहेत. कुठे असेल त्यांनी माईक पाशी संपर्क करायचा आहे. संतोष कांबळे 5 वर्षाची मुलगी आहे. जिथे कुठे असेल त्यांनी संपर्क करायचा आहे. संतोष कांबळे. संतोष कांबळे त्यांची मुलगी इथे सापडलेली आहे. जिथे कुठे असतील त्यांनी संपर्क करायचा आहे. संतोष कांबळे. कोणी नाही नाही केलं
शिंदे साहेबांचा फोटो आहे, तर त्यांच्याकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे की नाही? रक्ताचं पाणी करतात होय लोक, गातात रात्रभर दिवसभर, आणि तुम्ही टाळ्या सुद्धा वाजवत नाही. आता काय करायचं? संविधानाने गोळ्या घालायच्या का? एकदा जोरदार टाळ्या आनंद शिंदे करता. धन्यवाद. चला सुरू करा भाऊ. लई 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 लई. आणि बसून घ्या, बसून मजा आने वाला है दिनभर. तुमचा आशीर्वाद आला धावून आमचा. मी चुडीच्या खोबाडावर, मी चुडीच्या खोबाडावर मारली त्यानं बाईक. आई अशी तशी नाही मारली, रात वट खाऊन मारली त्यानं बाईक. मारली त्यानं बाईक, अशी मारली त्यानं बाईक. भीमामुळे भीमामुळे ही झाली हो आमची. गुणादानाचा आनंद घेऊ द्या, कारण आमचे काका यांचं नावच आनंद शिंदे आहे. आनंद घेऊ द्या. लई लई लई. बंधा मारली त्यानं बाईक. बाईक अरे भीमामुळे झाली हो आमची. परिस्थिती
अशा प्रकारे आपले भीम सैनिक आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी चैत्यभूमी ह्या ठिकाणी येत असतात आणि प्रत्येक जण काही ना काही अन्नदान नक्कीच करत असतात. तर ह्या अन्नदान घेण्याचं कारण आणि अन्नदान करण्याचं पण कारण मित्रांनो, कारण अन्नदान करणं हे वाईट नाही आहे, तुम्ही जे टाकून देत आहे ते वाईट आहे. तर अशा प्रकारे तुमचं अन्नदान आहे. धन्यवाद दादा, धन्यवाद. त्या संदर्भात मी व्हिडिओ बनवतोय. धन्यवाद. आणि कसं आहे माहिती का मित्रांनो, खाल्लं तिथं टाकू नका, कारण ते एखाद्या डस्टबिनमध्ये टाका. कारण आपले बरेचसे दादा लोक आपले हेल्प करतात आपल्याला. ते असे कुठेही घाण करू नका, कारण जेणेकरून कुणाला त्रास होईल असा. प्रकाश आंबेडकर माझ्या पाठीमागे, मी कोणाला घाबरणारी नाही आहे. माझ्यासोबत कोणीतरी आहे का बघून घ्या तुम्ही. नक्कीच आहे. आपण आजचे तुमचे काही नक्कीच आपण ते आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून नक्कीच एक गोष्ट आपण लिखी गेलीच पाहिजे त्यांच्याकडे, तो मला भेटूच शकत नाही. नक्की नक्की नक्की. कारण या गोष्टी खूप काही होऊन गेलेल्या असतात. आता काही होत नाही, पण आपण जितका प्रयत्न करू तेवढा आपण करू नक्कीच. मोदी सरकारला निवडून आला कशासाठी? लोक मारण्यासाठी. चालेल. माझ्या बाबाचा जन्म कशासाठी झाला? लोक दुनिया ताऱ्यासाठी व्हायलाय. माझ्या बाबाने एवढी अर्नाईने केली. ताई, आपण नक्की तुमचा जो काही आहे मनातला संघर्ष नक्की दाखवूया. या मोदीने हा करुणा कुठून आणला हा मला सांगायला पाहिजे त्यानं. नक्की नक्की. मला तर डोळ्याने त्याच्या गावामध्ये गेलते, मी दिल्लीत गेलते. दिल्लीत 2017 मध्ये निवडून आला. ताज मेला होता नाही त्याच्या बंगल्यावर. तो त्याचे माणसं बोलले माझ्या संगे. दिल्लीतून येऊन आली मी. अरे वा, बापाने एवढा परिवार मातीत घातला. मी एकटी कुठे लागून राहिली. माझ्या बाबाच्या पायाची माती बी नाही सुद्धा मी. माझ्या डॉक्टर आंबेडकर बाबाच्या पायाची माती नाही, धूळ नाही मी. नक्की नक्की. हे लोक काय नुसते खायासाठी वोट मारण्यासाठी येतात दादा. ठीक आहे ताई, तुमची मनातली ती तळमळ आहे, आपण नक्कीच सरकारापर्यंत एवढी गेलीच पाहिजे माझी, आलीच पाहिजे. नाही तर मी काय करीन याचा अंदाज नाही. आता माझा जीव लय खवडेला आता. धन्यवाद. जय भीम तुम्हाला. जय भीम. माझा बी जय भीम तुम्हाला. हा. हार्दिक शुभेच्छा वाटून पण झालं. जय भीम. माझं नाव दीपाली प्रवीण साळे. मी अंबरनाथून आले आहे. लुंबिनी बुद्धविहार भारतीय बौद्ध महासभा. आम्ही येथून जे भीम सैनिक अनुयायी येतात त्यांच्यासाठी आम्ही फळं, पाण्याची बॉटल आणि बिस्किट पुढे हे घेऊन आलो आहोत. ओके, धन्यवाद ताई. जय भीम. जय भीम. तर अशा पद्धतीने फळवाटपाचा छानपैकी कार्यक्रम झालेला आहे त्यांचा. तर बघूया आता असं पद्धतीने, म्हणजे खूप छान पद्धतीने चाललेलं आहे. आपले बिन बांधव पण आपले त्याची पुरेपूर सेवा घेत आहेत. तर खरंच त्यांचं खूप कौतुक म्हणायला हरकत नाही त्यांचं. तर हे अशा पद्धतीने सगळ्यांना फळ वाटप करून घेत आहे. एक मिनिट. दादा तुम्ही काय, दादा काय वाटतं तुम्ही? जेवण खिचडी का? काय नाव आपलं? गणेश वाघमारे.
गणेश वाघमारे आपले भीमसैनिक दादा हे आपले सगळ्या भीमसैनिकांना खिचडी वाटपण्याचा असं म्हणजे एकदम छानपैकी उपक्रम करत आहेत. तर दादा आपण कुठं आलो? गोडपदेव डिपीवाडी जरा जरा माहिती देत आहे का? बदल बोला. तुम्हीच माहिती द्या ना, तुम्ही कुठं आलायत का, म्हणजे कशी किती काय किती वाटते आपल्याला? आम्ही आता जवळजवळ 35 ते 30 वर्ष झालं मी अन्नदान वाटप करत आहे गोडपदेव शाखेकडून. गोडपदेव राणीबाग या ठिकाणी डिपीवाडीमधून या सर्व जनतेच्या वतीने सहकार्य आपल्याला असतं आहे. तुमच्या बुद्धविहाराचं नाव काय? आमचं बुद्धवारचं नाव भीमानंद सेवा मंडळ. तर तुम्ही इतके मंडळी एवढे सहकार्य करता त्याच्याबद्दल धन्यवाद तुमचं. हा. तर चला आपण असं नेहमी दरवर्षी तुम्ही करतातच कार्यक्रम, म्हणजे काय अडचण नाही. हो. मी एक वार्ताहर आहे. मी प्रत्येक जे काय कार्यक्रम चालू आहे आपल्या भीमसैनिक वाटपांचा, आपले जे भीमसैनिक वाटप त्यांच्या संदर्भात मी थोडी माहिती घेत आहे आणि ही माहिती आपली न्यूजमध्ये नक्कीच उद्या येईल. काही अडचण नाही. काय आलं टाकलं तर हरकत नाही ना व्हिडिओ? चालेल चालेल, काय ओके, हरकत नाही. धन्यवाद दादा. आणि दरवर्षी वया वाटप पण मी पोरांना करत असतो. धन्यवाद दादा, खूप खूप योगदान आहे तुमचं या गोष्टीवरती. ओके सर. ओके, धन्यवाद दादा, थँक्यू. इथं हे बाबासाहेब होता, इथं आजीच्या ठाकरेचा फोटो आहे इथं. हा? संजय एकनाथ शिंदेचा फोटो नाही पाहिजे इथं. रुक्माबाई निवृत्ती थाटे बुलढाण्यावरून. काय समस्या आहे? माझी समस्या आहे की यांचे फोटो मला इथं लागत नव्हते. त्यांचे फोटो का बोर्ड लागले आणि माझ्या बाबासाहेबाच्या इथं संजयचा फोटो लागलेला आहे. एकनाथ शिंदेचा फोटो लागलेला आहे. त्या देवरेश फडणवीसचा फोटो लागलेला आहे. त्यांचे फोटो का लागले माझ्या बाबाच्या इथं? मला तेच म्हणायचं आहे. माझ्या बाबाचा फोटो त्यांच्या याच्यात आहे का कुठेतरी? मला सांगा, आहे का कुठेतरी? मी बुलढाणा जिल्ह्यातून आलेली आहे. माझा जीव लय खावडते आहे. मला त्यांचा फोटो कुठेच नाही पाहिजे. त्यांना लाडक्या बहिणी केलं 1500 रुपये देऊन शनी. माझ्या बाळासाहेबाला सुद्धा धोका देत आहे लोक. काय धोका देत आहे? यांना लाजा वाटायला पाहिजे. हे सुटमुट कोठात काय होतं माझ्या बाबाच्या याठी? मी कशाला आली तर सीधा अंजनेला आले होते माझ्या बाबासाठी. हा, तर आजची तुमची ही समस्या जी आहे हा, तर नक्कीच आपण सरकारापर्यंत किंवा आपल्या शिंदे साहेबांसोबत आपण नक्की पोहोचण्याचा प्रयत्न करू आपण. हा. मला देवनाथ फडणवीसचा फोटो इथं मला दिसायला ना पाहिजे तर मला काय दिसून आला तो फोटो? देवेंद्र साहेब, एकनाथ शिंदेचा फोटो काय दिसून राहिला मला इथं? धन्यवाद धन्यवाद ताई. तुम्ही सरकार त्यांचं आहे म्हणून त्यांना काही बी करायचं का? काही बी करायचं का त्यांना? तुमची मनातली ती भडक ती काढून टाकली त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद ताई. काय बरं पाहिजे नाही कदा ना ते इथं जर फोटो पाहून गेली तर माझं काय होणार आहे? त्यांचा फोटो पाहून इथं जर मेली तर तर आपण हे सांगू शिंदे साहेबांना आपण नक्की घेऊया. आपण कल्पना देऊ नक्की. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इतके छान छान प्रेम आहे तिथे. ज्याला कोणाला हवे असेल तर नक्कीच घ्या तुम्ही. मुंबईचा ऑफिसर मध्ये